नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, प्रीत. मनीष आणि राधिकाचं जमलं. स्वभावात काही साम्य नाही आणि खरं पाहता अनेक मतभेद असूनही जमलं. अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ते कारण असेल कदाचित. राधिका हळवी, सतत हसणारी, कुणालाही न दुखवणारी, सर्वात मिसळणारी. मनीष डोक्याने चालणारा, माणसाच्या बाह्य रूपाच्या आरपार जाऊन आतला खरा माणूस ओळखू शकणारा. त्याचा लोकांविषयीचा अंदाज सहसा चुकत नसे, त्यामुळे कमी लोकांना जवळ येऊ देणारा. पण ते दोघे जवळ आले. काही महिने छान एकत्र घालवल्यावर मनीषला एका ऑनसाईट प्रोजेक्ट मिळाला. आठवड्याभरात तो गेला देखील. मग फोन, स्काईप या माध्यमातून दोघे भेटत होते. मनीष राधिकाला लोक ओळखायला शिक, अमुक माणसांपासून लांब राहा असे सांगत असे. राधिका, आपण दोघे भिन्न व्यक्ती आहोत. मी तुझ्यासारखी लोकांना आधीच जज नाही करणार असे सांगायची. तिला मनीषने सांगितलेल्या लोकांचे त्याने सांगितल्याप्रमाणेच अनुभव आले, तरीही ती अनुभवातून शिकण्याचा हट्ट सोडायला तयार नव्हती. कार्तिक एक मनस्वी मुलगा, मनीषसारखाच बिनधास्त, हुशार. आता ह्या दोघांचा मित्र झालेला. खरं तर तो मनीषचा कलीग, लंडनला अनेक वर्ष ऑनसाईट असलेला, पण थोडा ऑपॉर्च्युनिस्ट प्रकारचा. त्याच्या व्हॅकेशनमध्ये भारतात आल्यावर ह्या दोघांना काही वेळा भेटलेला. प्रत्येक भेटीत राधिकाशी अगळपगळ बोलणारा. राधिका देखील महा इम्प्रेस झालेली. पण तो ऑनसाईट असल्याने मनीष निश्चिंत होता. तो क्वचित राधिकाला मेसेज, जोक फॉरवर्ड करत असे. राधिका ते मनीषला सहज सांगत असे. मनीष देखील त्याकडे दुर्लक्ष करत असे. मनीष प्रोजेक्ट संपवून 3-1 महिन्यात भारतात आला की दोघांनी लग्न करायचा निश्चय केला होता. इतक्यात एक दिवस राधिकाने आज संध्याकाळी कार्तिकला भेटायला जाते आहे असा मेसेज मनीषला केला. शिट, कार्तिक इंडियात परत गेला आणि मला बोलला पण नाही. आता राधिकाला भेटणार. कार्तिकला व्यवस्थित ओळखून असलेल्या आणि राधिकाला व्यवस्थित ओळखत असलेल्या मनीषला पुढील चित्र व्यवस्थित दिसू लागले. आज जाते आहेस तर जा, पण ह्यापुढे त्याला अवॉइड कर असे त्याने राधिकाला स्पष्ट सांगितले. राधिकाने मात्र तू काळजी करू नकोस, आय कॅन हँडल हिम असे म्हणत त्याचा सल्ला धुडकवत अनुभवातून शहाणपण घ्यायचा हेका सुरू ठेवला. मनीषने तिला वॉर्न केले की तो काहीतरी कारण काढून तुझ्याशी संपर्क वाढवेल, तुझ्याशी सतत संपर्कात राहायची व्यवस्था करेल. मी इथे खूप दूर आहे. आजच्यानंतर त्याला प्लीज अवॉइड कर. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. पण राधिका त्याकडे दुर्लक्ष करून कार्तिकला भेटायला गेली. तिला कार्तिकपासून असलेल्या धोक्याची सूचना मिळून देखील मनीष ती असं का करत असेल ह्या विचाराने हैराण झाला होता. पुढे काही दिवस सर्व ठीक होतं, पण मनीषच्या मनात कुठेतरी काहीतरी चुकत असल्याची भावना होती. मग एका चॅटमध्ये राधिकाने त्याला सांगितलं की कार्तिक पप्पांना भेटला. त्याला भाड्याने रूम हवी आहे. आमच्या बंगल्यातील ग्राउंड फ्लोअरवरची रूम तो रेंट करतोय. हे ऐकून मनीषच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तिला एकच प्रश्न केला, मी सांगितलेलं असताना देखील तू हे असं का केलंस? त्यावर तिने साचेबद्ध उत्तर दिलं, आपण दोघेही भिन्न व्यक्ती आहोत. कॅनॉट थिंक द वे यू डू. तिचा वेडेपणा पाहून मनीष निर्वाणीनेच बोलला, तू कार्तिकला सांगून टाक की त्याला तुमच्या घरात राहता येणार नाही. तसंच ह्यापुढे त्याच्याशी कोणतेही संभाषण कुठल्याही माध्यमातून करायचे नाही. पण हे चॅट सुरू असतानाच कार्तिकने मागून राधिकाला जोरात भो आवाजाने घाबरवलं. ती जवळजवळ दचकलीच. काय झालं 2 मिनटं तिला कळलंच नाही. राधिका म्हणाली, अरे कार्तिक, तू? केवढी घाबरले मी. आणि तू इथे कसा? तू तर पुढच्या वीकमध्ये येणार होतास ना? कार्तिक म्हणाला, अगं हो, पण मेरी जान, तुझ्यासोबत राहायचं मी कंट्रोल नाही करू शकलो म्हणून आलो, सगळं चंबूगोबाळा उचलून. राधिका म्हणाली, काहीतरी काय? नीट सांग, काय झालं? कार्तिक म्हणाला, काही नाही गं, आधीच्या मालकाने काढलं बाहेर. त्याची मुलगी राहायला येतील तिथे म्हणे. सो ही वॉन्ट टू रिपेंट. मग काय, काढलं मला बाहेर. राधिका म्हणाली, ओ
इकडे मनीषचे 2 मेसेज पेंडिंग होते रीड करायचे राधिकाच्या मोबाईलला. पण कार्तिकने तिला इतकं व्यस्त केलं की ती विसरली ती मनीषशी बोलत होती. ती कार्तिकबरोबर रूम ओपन करून द्यायला गेली. रूम साफ नव्हती. राधिका म्हणाली, अरे तू उशिरा येणार होतास ना, सो अजून साफ नाही केली. मी उद्या मावशींना सांगते, त्या उद्या सगळं स्वच्छ करून देतील. कार्तिक म्हणाला, पण मॅडम आज मी कुठे थांबू, रात्र कुठे काढू? तुझ्यासोबत चालेल मला. वाव मज्जा. तुझे बाबा आहेत का घरी? राधिका म्हणाली, काय रे, तू आजच्यापुरतं गेस्टरूममध्ये थांब. हो, आणि बाबा आहेत घरी. असं म्हणून तिने त्याला गेस्टरूम दाखवली. त्याचं सामान सध्या आऊट हाऊसमध्ये ठेवलं आणि ती परत तिच्या रूममध्ये गेली. गेल्या गेल्या तिने फोन बघितला. त्यात मनीषचे 4-5 मेसेज आणि शिवाय 2-3 मिस कॉल पण होते. काय झालं म्हणून तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. मनीष फोनजवळच बसला होता. मनीष म्हणाला, अशी मधूनच कुठे ऑफलाईन झालीस? बोलत होतो आपण. काय झालं? मला काहीच कळत नव्हतं. कॉल पण केले तुला. बाबांना. कुठे गेली होतीस? आणि बाबांनी पण फोन का नाही उचलला? ते असं नाहीत करत. सगळं ठीक आहे ना? ते कसे आहेत? काय झालं आहे? राधिका म्हणाली, अरे हो थांब. किती प्रश्न विचारशील? श्वास घे थोडा. मनीष म्हणाला, मी श्वास घेण्यापेक्षा काय झालं ते तू सांग. राधिका म्हणाली, काही नाही. आणि बाबा ठीक आहेत. ते बाहेर गेले आहेत आणि फोन घरीच विसरले. आपण बोलत होतो ना तेव्हा कार्तिक आला, त्याचं सगळं सामान घेऊन. त्याच्या घरमालकाने आजच त्याला रूम रिकामी करायला सांगितली म्हणे. मनीष म्हणाला, राधिका मी सांगतो तुला, तू लांब राहा त्याच्यापासून. पण तू माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं आहेस का? तो दिसतो तेवढा साधा नाही. तू बस लांब राहा त्याच्यापासून. पुढचं सगळं बाबांना सांग त्याच्याशी बोलायला. खरं तर मला पटलंच नाही तो तिथे आलाय ते. आले का बाबा? राधिका म्हणाली, हो आलेत. आणि तू एवढं पॅनिक नको हो. मी करेल हँडल बरोबर. डोंट वरी माय स्वीट हार्ट. आय मिस यू. ये ना लवकर. किती वाट बघते मी तुझी, माहिती आहे का तुला? मनीष म्हणाला, हा प्रोजेक्ट ऑलमोस्ट संपायला आला आहे. लवकरच परत येतोय. पण तू त्या कार्तिकपासून लांब राहा. चल बाय. राधिका म्हणाली, बाय स्वीटी. मागून बाबा येत म्हणाले, राधा कार्तिक आलाय, चल त्याच्याबरोबर चहा घेऊ. आणि हो, मी फोन विसरलो. आलो तर बघतो की मनीषचे 2 मिस कॉल. काय झालं? राधिका म्हणाली, काही नाही बाबा. मी कार्तिकशी बोलत होते, सो त्याचा फोन नाही उचलला म्हणून कदाचित तो तुम्हाला करत असेल. बाबा म्हणाले, बरं ये लवकर. राधिका बाबांच्या मागून हॉलमध्ये येते. कार्तिक हॉलमध्येच टी व्ही बघत बसलेला असतो. राधिका म्हणते, अरे तू बाहेरच? बाबा बोलले की तुझ्याबरोबर चहा घेऊ म्हणून. कार्तिक म्हणाला, चहा माझ्याबरोबर? ओके, पण मला तुझ्याबरोबर कॉफी प्यायला खूप आवडेल. राधिका म्हणाली, किती रे तू? कार्तिक म्हणाला, काय? किती काय? रोमॅन्टिक ना? तो मी आहेच. मनीषपेक्षासुद्धा. बघ. तेवढ्यात बाबा चहा घेऊन येतात. बाबा म्हणतात, काय कार्तिक, काय चाललं आहे सध्या? कार्तिक म्हणतो, काही नाही काका. ऑफिस, घर आणि परत ऑफिस. बाबा म्हणाले, चांगलं आहे. घे चहा, मी केला आहे. कार्तिक म्हणाला, मस्तच असेल मग. बाबा म्हणाले, तू जेवणाची काय सोय केली आहेस का? नाही म्हणजे आमच्या काकू येतात 2 वेळेला आम्हा दोघांसाठी करायला. तुझं पण सांगू का त्यांना? कार्तिक म्हणाला, हो चालेल. बाबा म्हणाले, राधा आज आत्ता मावशी येतील, तू सांग त्यांना ह्याचं पण करायला. राधिका म्हणाली, हो सांगते. थोडं बोलणं होतं आणि चहाचे कप घेऊन बाबा किचनमध्ये जातात. कार्तिक म्हणतो, राधा, मी राधाच म्हणतो तुला. आज जाऊयात का आपण बाहेर जेवायला? राधिका म्हणते, अरे पण बाबा एकटेच. कार्तिक म्हणतो, सांगतो मी त्यांना. तो किचनकडे चालत चालत बोलतो, काका मी आणि राधा आज जाऊ का बाहेर जेवायला? चालेल का तुम्हाला? बाबा म्हणतात, तिला विचार तिला चालेल का, आणि हो बोलली तर फक्त लवकर या. कार्तिक म्हणाला, बघ बाबा हो बोलले, चल आता. राधिका तयार व्हायला आत गेली. कार्तिकच्या डोक्यात आज प्लॅन शिजत होता. तेवढ्यात राधिका आली. कमाल दिसत होती ती. फुल स्लीव, ब्लॅक अनारकली, त्यावर मरून कलर चुडीदार आणि मरून दुपट्टा.
तिचा अनारकली परफेक्ट फिटिंगमध्ये होता. मोकळे सोडलेले लांब केस आणि एक बारीक चमकणारी टिकली. कार्तिक 2 मिनटं तर बघतच बसला. राधिका म्हणाली, काय रे, काय झालं? निघायचं ना की असंच बघत राहणार? कार्तिक म्हणाला, जाम सॉलिड दिसते यार तू. राधिका म्हणाली, हो माहिती आहे मला. निघूयात का? निघायला उशीर झाला तर यायला पण उशीर होईल. कार्तिक मनात म्हणाला, मला तेच तर हवं आहे. कार्तिक म्हणाला, चल निघू. एका मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये दोघे आले. मंद प्रकाश आणि हळूवार इन्स्ट्रुमेंटल. मस्त वातावरण होतं. हॉटेलमध्ये येताच कार्तिकचे 2 मित्र तिथे दिसले. कार्तिक म्हणाला, अरे यार, हे कसे इथे? हाय, तुम्ही दोघे इथे? मित्र म्हणाले, अरे असंच पार्टीला, उद्या संडे ना सो. अरे राधिका, तू आणि मनीष? कार्तिक म्हणाला, अरे तो ऑन साईट आहे ना, चल बाय. आणि तो ढकलतच राधिकाला टेबलजवळ घेऊन गेला. तिला थोडं विचित्र वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. राधिका म्हणाली, का रे, काय झालं? बोलला का नाहीस त्यांच्याशी? कार्तिक म्हणाला, जाऊ दे ग, उगाच टाईमपास. काय मागवू सांग, आज माझ्याकडून तुला पार्टी. राधिका म्हणाली, अरे वा, आणि कोणत्या खुशीत? कार्तिक म्हणाला, आज मी नवीन मस्त घरात राहायला आलो आहे, आणि तेही एका सुंदर मुलीच्या. सो त्या मुलीला माझ्याकडून एक छोटीशी पार्टी. राधिका म्हणाली, ओके. स्टार्टर, मेन कोर्स आणि नंतर मस्त आईस्क्रीम खाऊन दोघे निघतात. घरी पोचायला त्यांना 11 वाजतात. बाबा जागेच होते. बाबा म्हणाले, राधा उशीर झाला. राधिका म्हणाली, हो सॉरी बाबा. बाबा म्हणाले, ओके, जा तू रूममध्ये. आज मावशी झोपतील तुझ्या रूममध्ये. आज त्या गेल्या नाहीत घरी. मीच त्यांना थांबवून घेतलं. उद्या मला अर्जंट मुंबईला जायचं आहे. ते पेन्शनचं काम आहे. त्यांना तुझ्यासोबत थांबवलं आहे. कार्तिक मूड गेल्यासारखा ओके गुड नाईट बाय म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला उशिरा जाग येते. रात्रीचा प्लॅन सगळा फसल्यामुळे त्याचा मूड गेला होता. रात्री तो हळूच राधिकाच्या रूममध्ये शिरणार होता, पण त्यामुळे तो जाम चिडला होता आणि खूप प्यायला. साला म्हातारा जागा होता आणि त्या बाईला पण ठेवून घेतलं. सगळा प्लॅन चौपट केला, पण आज नाही सोडणार. नाहीतरी आज म्हातारा नाही घरी आणि त्या बाईला पाठवतो कुठेतरी. मग राधा माझी. त्याने सकाळीच मावशींना मार्केटला पाठवलं आणि खूप मोठी लिस्ट दिली. आज मी स्वयंपाक करतो सांगून त्याने बऱ्याच भाज्या आणि काही मसाले ह्याची लिस्ट करून पाठवले, जेणेकरून त्यांना 2-3 तास तरी लागतील. मावशी जाताच तो हॉलमध्ये आला. राधिका रूममध्ये होती. घरात कोणी नाही याची त्याने खात्री केली आणि राधाच्या रूममध्ये शिरला. राधा तिच्या बेडवर पडून काहीतरी वाचत होती. अचानक कार्तिकला पाहून ती बावचळली. राधा म्हणाली, अरे तू, काही हवंय का? थांब, मावशींना बोलावते. कार्तिक म्हणाला, मी मावशींना मार्केटला पाठवून दिले. आता 2-3 तास तरी त्या काही यायच्या नाहीत, आणि हे काही तास फक्त आणि फक्त माझे आहेत राधा. किती दिवसांपासून ह्याची वाट बघत होतो. असं म्हणून त्याने तिच्यावर झडपच घातली. राधाला त्याच्या डोळ्यात वासनेशिवाय काहीच दिसत नव्हतं. ती जोरात ओरडली, किंचाळली. तेवढ्यात कार्तिकच्या मागून एका राकट हाताने त्याला कोणीतरी जोरात ओढलं आणि मागे फेकलं. तो मनीष होता. कार्तिक म्हणाला, मनीष तू? मनीष म्हणाला, हो मीच. मला माहीत होतं असंच काहीतरी तू करशील. मनीषला बघून कार्तिक घाबरला. तेवढ्यात दाराजवळ राधाचे बाबा आणि मावशी पण आल्या. सगळ्यांना बघून कार्तिक जाम घाबरला. मनीष म्हणाला, का वागलास असं? खरं सांग, नाहीतर करतो तुला पोलिसांच्या हवाली. कार्तिक म्हणाला, मनीष, मला तुला दाखवायचं होतं की आपला स्वप्नभंग होतो तेव्हा कसं वाटतं. मला तुला ते फील करून द्यायचं होतं. तुला राधाशी लग्न करायचं होतं ना? मी तिलाच तुझ्यापासून लांब करणार होतो. मग तुला कळलं असतं की स्वप्न तुटल्यावर एक व्यक्ती किती आक्तिक होते. मनीष म्हणाला, अरे पण का? मी असं काय केलं होतं? कार्तिक म्हणाला, काय हे तू मला विचारतोस? तू ज्या प्रोजेक्टवर होतास ना, तो प्रोजेक्ट माझा होता. मी जाणार होतो, पण मॅनेजरला तू काहीतरी सांगून स्वतः तिकडे गेलास. माझ्या तोंडाचा घास तू हिरावलास. मला माहीत आहे ह्या प्रोजेक्टमधून खूप पैसे मिळणार होते, म्हणून तू असं केलंस. मनीष म्हणाला, कार्तिक, तू हे काय बोलतोयस? अरे मला हे माहीत पण नाही, आणि तू मला स्पष्ट सांगायचं ना,
त्यासाठी तू असा डाव रचलास? आणि कार्तिक काय कमी आहे रे तुला? एक छान घर आहे, प्रेमळ आईवडील आहेत, किती छान मुलगी बघितली आहे त्यांनी तुझ्यासाठी. मला त्यांनी दाखवला होता तिचा फोटो. आणि तेही जाऊ दे, निदान तुझ्या करिअरचा तरी विचार करायचा असं काही करायच्या आधी. अरे तुझ्यावर पोलीस केस होईल ह्याची पण तुला भीती नाही वाटली? बरं जाऊ दे, आईबाबांना कुठल्या तोंडाने भेटला असतास? त्यांचा विचार केलायस? त्यांना जर हे कळलं असतं तर? आई तर पुरती कोसळीच असती. अरे एका शिक्षिकेचा मुलगा आहेस तू. कम ऑन कार्तिक, ग्रो अप. राधाला तर काहीच सुचत नव्हतं. ती पुरती घाबरली होती, पण मनीषला पाहून तिला बरं वाटलं. बाबा म्हणाले, मी पोलिसांना बोलवतो. कार्तिक म्हणाला, नको काका, मला माफ करा, मी दोषी आहे, माफ करा मला. ह्यापेक्षा जास्त काय बोलू? आणि कार्तिक तिथून निघून जातो. राधा मनीषच्या गळ्यात पडून रडू लागते. मनीष म्हणतो, राधा मी बोललो होतो ना तुला, लांब राहा त्याच्यापासून. राधा थोडं सावरून म्हणते, पण तू कधी आलास? आणि बाबा तुम्ही तर मुंबईला गेलेलं ना? बाबा म्हणाले, हा सगळा प्लॅन मनीषचा होता. ज्या दिवशी कार्तिक घरी आला, माझ्या फोनवर मी त्याचे 2-3 मिस कॉल पाहिले. तो खूप धीर गंभीर मुलगा आहे. तो असे इतके कॉल कसा करेल? म्हणून तुम्ही हॉटेलला गेल्यावर मीच त्याला व्हिडिओ कॉल केला. त्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं. तो त्या दिवशीच निघणार होता. मी त्याला सांगितलं कार्तिक आणि तू जेवायला गेलात. आणि मग त्याने मला कार्तिकचा काहीतरी प्लॅन आहे, तो काही बरोबर नाही हे सांगितलं आणि मावशींना बोलवायला सांगितलं. आणि पुढचा प्लॅन पण त्याचाच होता. तुला सगळं अनुभवायचं होतं ना? राधा म्हणाली, मनीष थँक्यू, तू वाचवलंस मला. म्हणूनच मला तू खूप आवडतोस. बाहेर येऊन बघतात तर कार्तिकने एक टॅक्सी मागवून सगळं सामान भरून निघालेला असतो कायमचा. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.